नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ही घरी येते आणि आपल्या त्या हाताला जे भाजलेले असते त्यावर पाणी टाकायला लागणार तोच तेथे बाबा येतात आणि तिच्या हातामध्ये टॉवेल देतात. तेव्हा कलाला मात्र तिला ते हाताला कसे भाजले आणि नैनाला तिने कसे वाचवले ते क्षण आठवतच असतात. तेव्हा कला विचारते की बाबा तुम्ही जेवला नाहीत का अजून? तेव्हा बाबा म्हणतात की अगं माझं सोड, मी रोज वेळेवर जेवतो, खातो, पितो, झोपतो, परंतु तुझे काय? कला काही उत्तर देत नाही. तर तिचे बाबा म्हणत असतात की अगं आता तर दिवसभर तू राबराब राबतेस आणि आत्तासुद्धा रात्री तू काम केले, कारण त्या दोघींना त्या पास मिळवण्यासाठी आणि त्यांच्या हौशी पुरवण्यासाठी रात्रभर तू आता काम करण्यासाठी लागली. तेव्हा कला म्हणते की हो बाबा, पण तुम्हाला हे सर्व कसे समजले? तेव्हा लगेच बाबा म्हणतात की मलासुद्धा जादू येते आणि असे जर डोळे बंद करून जर उभे राहिलो तर माझ्यासमोर सर्व काही येते. म्हणून कलाची गंमत करतात. तर कला विचारते की बाबा प्लीज सांगा ना कोणी सांगितले? तेव्हा बाबा म्हणतात की रॉकेशने सांगितले हे सर्व. तेव्हा कला म्हणते की याचं नाव रॉकेटऐवजी रेडी पाहिजे नव्हते. याला जर काही समजले तर सर्व दुनियाला तर ते नक्की समजते. तेव्हा तिचे बाबा म्हणत असतात की चांगलेच आहे, तो जेव्हा मला हे सर्व सांगतो तेव्हाच मला समजते ना. तेव्हा कला म्हणते की बाबा मी नेहमीचेच काम करत असते, परंतु त्याला हे सर्व मीठ मसाला लावून तुम्हाला सांगण्याची काय गरज वाटते? आणि त्याला हे सर्व माहिती आहे की तुम्हाला जर हे सर्व सांगितले तर तुम्ही माझी काळजी करत असतात. थांब आता, रॉकेटला माझ्या समोरच येऊन दे, दाखवतेच त्याला. तर कलाच्या बाबांना हसू येते आणि ते कलाला म्हणतात की चल आता जेवण करून घे. त्यानंतर इकडे नयनाला अद्वैतच्या इकडे रूममध्ये आणलेले असते. तर ती मॅडम ही काही शेक देऊन कलाला नयनाला विचारत असते की आता बरे वाटते का? तेवढ्याच संगीता तिला खुणावून म्हणत असते की नाही, जरा जोरजोराने तू आणखीन दुखते असं खुणावून सांगते. तेव्हा नयना म्हणते आणि आई गं असे जोरजोराने ओरडत मला थोडंसं सुद्धा आराम मिळत नाही आणि असे वाटते की बेडवरून आता मला उतरता येते की नाही, म्हणून नाटक करू लागते. तेवढ्यात अद्वैत हा तिथून फोनवर बोलत जात असतो. तेवढ्यात ते नयनाचे बोलणे त्याला ऐकू येते आणि तो धावतच नयनाच्या रूममध्ये येतो. तेव्हा अद्वैत हा लगेच त्या मॅडमवर रागवतो आणि अद्वैत हा सुमित्राला बाहेर जाण्यासाठी सांगतो आणि हे सर्व मी करतो. तेव्हा सुमित्रा म्हणत असते की सर तुम्ही हे सर्व करता? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की त्या माझ्यासुद्धा गेस्ट आहेत, त्यामुळे तुम्ही बाहेरची जे असेल ते बघा. तेव्हा सुमित्रा बाहेर निघून जाते. तर नैना नाटक करत म्हणत असते की सर तुम्ही कशाला काळजी घेता, माझ्यामुळे उगाच तुम्हाला त्रास कशाला? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तुम्ही माझ्या गेस्ट आहात आणि चांदेकरांच्या गेस्ट ह्या अद्वैतच्या खूप महत्त्वाच्या गेस्ट असतात आणि त्यांची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य असते. तेव्हा मात्र नयनाला आतमधून तर आनंद होत असतो आणि संगीता ही बघून मात्र खूपच खुश होत असते, कारण त्यांना जे वाटत असते शेवटी तेच होत असते. आणि प्रेमाने अद्वैत हा नयनाची काळजी घेऊ लागतो आणि तिच्या पायांना शेक देत असतो, तो पण स्वतःच्या हाताने. तेव्हा अद्वैत नयनाला विचारतो की आता बरे वाटते का? नयना म्हणते की खूप बरे वाटते. तर संगीता ही लगेच दिव्याला हात जोडून माझ्या नयनाला तर हिरा सापडला असे खुशून बडबडत असते. तेव्हा नयना लगेच जोरात आई ग असे ओरडते. तर अद्वैत म्हणतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि काळजीसुद्धा करू नका, कारण आता थोड्याच वेळेस डॉक्टर येतील. तेव्हा नयना आणखीनच घाबरते आणि आता माझं खोटं पकडलं जाईल, कारण याने तर डॉक्टरांना सुद्धा बोलावले. तेव्हा आणि ती लगेच अद्वैतला म्हणते की खाली कार्यक्रमाची इतकी तयारी चालू आहे, तुम्ही कशाला त्रास घेता, त्याची काही गरज नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी सुमित्राला बाहेर सर्व ही पाहुण्यांचं काही बघण्यासाठी पाठवले, त्यामुळे ती व्यवस्थित सर्व काही मॅनेज करेल. आणि अद्वैत प्रेमाने म्हणतो की तुम्ही जो काही डान्स केला तो तसा मी डान्सचा परफॉर्मन्स अजूनसुद्धा बघितलेला नाही. तर नयना आणखीनच खुश होते. अद्वैत म्हणतो की खरं तर तुमचा डान्स परफॉर्मन्स खूप छान चालू होता आणि ती मुलगी मध्ये आल्यानंतर तुमच्या पायाला सुद्धा ही दुखापत झाली, त्यामुळे आमच्या इव्हेंटमध्ये तुम्हाला जो काही त्रास झाला त्याबद्दल तो नयनाला सॉरीसुद्धा बोलतो. आणि काही लोकांना चांगले देखवतच नाही, तुम्ही इतक्या छान डान्स करत होतात म्हणून ती मुद्दाम मध्ये आली असणार. तेव्हा नयना म्हणत असते की जाऊन द्या ना, कशाला विचार करतास, आपण त्या मुलीला माफ करून टाकूयात. तेव्हा अद्वैत लगेच खुश होतो आणि खरं तर तुम्ही सुंदर नाही, परंतु मनाने सुद्धा खूप मोठे आहात.
नैना खुश होते आणि अद्वैतला प्रेमाने म्हणते की तुम्ही सुद्धा इतके मोठे बिझनेसमन आहात तरीसुद्धा मनाने किती मोठे आहात. इतका महत्त्वाचा कार्यक्रम असताना सुद्धा तुम्ही मला किती वेळ दिला आणि माझी किती प्रेमाने काळजी घेतात, म्हणून ती सुद्धा अद्वैतला थँक्यू बोलते. अद्वैत म्हणतो की प्लीज मला सर वगैरे काही म्हणू नका. मी अद्वैत आणि स्वतःची ओळख करून तो नैनापुढे हात करतो. तर नैनासुद्धा तिची ओळख करून देऊन लगेच अद्वैतच्या हातामध्ये हात देते. ते बघून मात्र संगीता खूपच खुश होत असते. आणि माझी नैना या सर्व महालाची राणी होणार, मी सुद्धा इथे सर्व बसून ऑर्डर सोडणार असे स्वप्न ती बघत असते आणि परत उठते आणि नैनाला खुणावून काहीतरी सांगत असते. तेव्हा मात्र नैना दरवाजातून संगीताकडे बघते आणि लगेच अद्वैतला म्हणते मी जरा चालून बघू का. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो. तर अद्वैत नैनाला हाताला धरतो आणि तिला उठवण्यासाठी मदत करत असतो. तेवढ्यात नैना लगेच पडण्याचे नाटक करून अद्वैतच्या मिठीत येते आणि खूप अशी खुश होत असते. तेवढ्यात लगेच रोहिणी आणि राहुल येतात. तर राहुल बाजूला जातो आणि रोहिणी जोरात ओ माय गॉड असे बोलते. तर अद्वैत लगेच लाजतो आणि नैनाला बाजूला करतो. त्यानंतर इकडे काजल येत असते आणि लगेच सोहमचा धक्का तिला लागतो आणि सोहम खाली पडतो. तेव्हा काजल लगेच जोरात ओरडते. तेव्हा सोहम म्हणतो की सॉरी. तर काजल म्हणते की कोण पडतो आणि कोण धक्का देतो तेच कळत नाही, म्हणून ती सोहमला उठवण्यासाठी हात पुढे करते. त्यानंतर इकडे रोहिणी रूममध्ये येते आणि नैनाला म्हणते तुला तर खूप लागले होते आणि आता बरे वाटते का. तर नैना लगेच पुन्हा नाटक करत जोरात ओरडते. तर अद्वैत नैनाला धरतो आणि तिला बेडवर बसवण्यासाठी मदत करतो. तेव्हा अद्वैत हा रोहिणीला सांगत असतो की त्या चालण्याचा प्रयत्न करत होत्या आणि आईस पॅक वगैरे असे सांगायला लागतो. तेव्हा रोहिणी म्हणते की तुला जर काही हवं असेल तर सांग, कारण अद्वैत छान अशी काळजी घेतो. तर अद्वैत रोहिणीकडे बघत असतो. त्यानंतर इकडे काजल ही सोहमला उठवण्यासाठी हात पुढे करते. तेव्हा काजल म्हणते की काही कुठे डॅमेज वगैरे झाले का चेक करून बघ. तेव्हा लगेच सोहम उठतो आणि काजलला विचारतो की तुम्ही कला नावाच्या एका मुलीला बघितले का. तिने पिवळासा कुर्ता घातलेला होता आणि ग्रीन कलरची ओढणी होती. तेव्हा लगेच काजल म्हणते की अजून काही तिला त्रास द्यायचा का तुम्हाला, कारण ऑलरेडी खूप त्रास दिला तिला तुम्ही. तेव्हा सोहम म्हणत असतो की बिचारीला माझ्यामुळे सर्वांचे बोलणे ऐकून घ्यावे लागले आणि यामध्ये माझी चूक आहे. तिने आमच्यासाठी इतके काही केले आणि आज तिला माझ्यामुळेच बाहेर जावे लागले. तेवढ्याच समोरून वेटर हा ज्यूस घेऊन येतो. तर काजल जो ज्यूस घेते आणि सोहमला देण्यासाठी सांगते आणि म्हणत असते की जास्त माझं डोकं खाऊ नको, गावामध्ये जास्त मला आदर आहे, तुमचं श्रीमंतांचं वेगळंच असते आणि फॅन खाली जाऊन बस असे सोहमला मोठ्या स्टाईलमध्ये सांगून तेथून निघून जाते. तर सोहम म्हणतो की बापरे, आणि कोण आहे ही, विचित्रच आहे. त्यानंतर इकडे सरोज आणि अद्वैतच्या काकू एकमेकींशी बोलत रूममध्ये येत असतात. तर संगीता ही नैना आणि अद्वैतच्या रूमकडेच तिचे लक्ष असते. तेव्हा सरोज हा संगीताला धक्का देतात आणि एक्सक्यूज मी असे बोलतात. तेव्हा मात्र संगीताचे लक्ष नसते आणि जेव्हा ती सरोजकडे बघते तर तिला धक्काच बसतो. त्यानंतर इकडे कला ही भांडे घासत असते आणि तिला अद्वैतने अपमान करून तेथून कसे पाठवले ते सर्व क्षण आठवत असतात आणि कला थोडी नाराज झालेली असते. तेवढ्यात तेथे बाबा येतात आणि बाबा म्हणतात की अगं कला, काय झाले, कसला विचार करतेस, तुझा चेहरा इतका नाराज झाल्यासारखा का दिसतो, तुला बरे वाटत नाही का, त्यामुळे तू जा आराम कर, मी भांडे घासतो. तेव्हा कला म्हणते की नाही बाबा, तुम्हीच आराम करा, मी येते लगेच हे सर्व आठवून. तेव्हा बाबा विचारतात की कला, खरे सांग की तिकडे काही घडले नाही ना. तेव्हा कलाला तिचा अपमान झाल्याचे पुन्हा आठवते आणि नैनाने सुद्धा ओळख न देता कला ताई तू इथून निघून जा असे सांगितलेले तिला आठवते आणि तिला खरंच खूप वाईट वाटत असते. तेव्हा कला म्हणते की बाबा काही नाही आणि मी दमले असेल दिवसभर म्हणून असे वाटत असेल. त्यानंतर इकडे संगीता ही सरोजला म्हणत असते की कोण आहात तुम्ही आणि तुम्हाला काय लागते. तर सरोज म्हणते की ही माझ्या मुलाची रूम आहे आणि तुम्ही तिच्या बाहेर उभे आहात, त्यामुळे तुम्हाला काय लागते ते मला सांगा, तुम्ही येथे काय करता. तेव्हा संगीता घाबरतच म्हणत असते की ती मुलगी माझी नैना आणि मी तिची सावली, ती माझी माऊली. तेव्हा सरोज म्हणते की अहो तुम्हाला नेमकं काय म्हणायचे व्यवस्थित सांगा.
तेव्हा अद्वैतची काकू ही सरोजला म्हणते की वहिनी मगाशी जी डान्स कॉम्पिटिशनमध्ये मुलगी होती ना, ती पडली, तिच्या पायाला लागले, ही त्यांचीच मुलगी दिसते. संगीता म्हणते की तिच्या पायाला लागले म्हणून मला बोलता आले नाही आणि ह्या काकू खरंच खूप मनकवडे आहेत, त्यांना मनातले ओळखते. तेव्हा काकू सांगते की अद्वैत त्या मुलीला रूममध्ये घेऊन आला. तेव्हा सरोज म्हणते की काय, अद्वैत त्या मुलीला रूममध्ये घेऊन आला? लगेच अद्वैतची आई म्हणजे सरोज रूममध्ये येते आणि त्याच वेळेस अद्वैत हा नयनाला पाय वर करून बेडवर ठेवण्यासाठी सांगत असतो. तेवढ्यात अद्वैतला तर आईला बघून धक्का बसतो. तर सरोज विचारते की ह्या मुलीचं नाव काय? तर संगीता लगेच संगीता म्हणून जाते. तर सरोज म्हणते की मी हिला नाव विचारले. तेव्हा अद्वैत लगेच सांगतो की नयना खरे. तर संगीता आणि नयनाला तर आणखीन आनंद होतो. तेव्हा नयना परत जोरात ओरडते. तर अद्वैत सांगतो की आपले डॉक्टर येतातच. तेव्हा सरोज म्हणते की आजोबा तुझी खाली वाट बघतात, तू जा बाहेर, मी आहे हिची काळजी घेण्यासाठी. तर अद्वैत बाहेर जायला निघणार तर नयना पुन्हा जोरात ओरडते आणि अद्वैत धावतच मागे येतो आणि सरोज ही अद्वैतकडेच बघू लागते. तर अद्वैत म्हणतो की माझा मोबाईल विसरलो, तो घेण्यासाठी आलो. तर रोहिणी म्हणते की अद्वैत तुला खूपच काळजी वाटते रीची. ती ओरडली आणि तू लगेच धावतच आला. अद्वैत म्हणतो की आत्या आपल्या गेस्ट आहात त्यामुळे त्यांची काळजी वाटणारच. तेव्हा रोहिणी म्हणते की मी कुठे काय म्हणते, आणि खाली सुद्धा आपले काही इतर गेस्ट आहेत, त्यांची काळजी घेण्यासाठी राहुल आहे तेथे. तेव्हा अद्वैत बाहेर निघून जातो. तर नयनाला टेन्शन येते की अद्वैतच्या आईने आता अद्वैतला बाहेर जाण्यासाठी सांगितले, मग अद्वैतचा फोन नंबर मला कसा मिळणार? आणि मनात म्हणत असते की मिस्टर अद्वैत चांदेकर, तुला इतकी सहजासहजी मी जाऊन देणार नाही. तू माझा डान्स बघितला आणि ह्या चान्सवर मी कसा डान्स करते हे तर समजेलच सर्वांना. म्हणून नयना लगेच आपल्या कानातलं काढते आणि ते अद्वैतच्या तेथे गादीखाली ही लपून ठेवते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सरोज ही नयना आणि संगीताला म्हणत असते की तुम्ही नेमकं कुठे राहता आणि काय करता, तुमचा बिझनेस काय, आम्ही कोणीही तुम्हाला ओळखत नाही. रोहिणी सुद्धा म्हणत असते की खरंच आम्ही तुम्हाला कोणीही ओळखलेले नाही. तेव्हा मात्र नयना आणि संगीता ह्या घाबरलेल्या असतात. त्यानंतर इकडे अद्वैत हा आबांना म्हणत असतो की आपल्याला आता डान्स परफॉर्मचा रिझल्ट हा जाहीर करावाच लागेल. तेव्हा सौ म्हणतो की कोण असेन विनर? तेव्हा अद्वैत म्हणतो की नृत्य स्पर्धातली जी विनर आहे ती नयना खरे, आणि नयनाच्या गळ्यामध्ये जे मस्त असे सोन्याचे पेंडेल तो घालत असतो. तर नयना खूपच खुश होते आणि सर्वांसमोर नयनाला बक्षीस हे पारितोषिक भेटलेले असते. तर इकडे कालाला अद्वैतचा खूप राग येत असतो आणि ती मनात म्हणत असते की पैशाच्या जोरावर माणसांना नाचवायचे जमते आणि त्यांच्या भावनांशी खेळायचे इतकंच ह्या श्रीमंत लोकांना जमत असते. तर कलाचे बाबा हे सर्व ऐकतात. तेव्हा नयना संगीता ह्या सर्वजण घरी येतात आणि काजल ही नयनाच्या गळ्यातील जे तिला बक्षीस भेटलेले असते ते काढते आणि कलाच्या गळ्यामध्ये घालते आणि हे बक्षीस आपल्याला कलाताईमुळे मिळाले असे नयनाला काजल म्हणणार आणि लगेच काजलचे लक्ष हे नयनाचे जे काही कलाने कानातले घालण्यासाठी दिलेले असते त्याकडे जाते आणि ते कानातलं तिच्या कानामध्ये नसते. तर काजल सर्वांसमोर विचारते की काय ग नयनाताई, तुझ्या कानातलं कुठं आहे? तेव्हा मात्र नयनाला धक्का बसतो आणि कलाला तर खूप वाईट वाटत असते, कारण आजीने कलाला दिलेले ते कानातलं असते. आजीची शेवटची आठवण ही कलाजवळ असते. तेव्हा आता हे कानातलं नयना परत अद्वैतकडून कसे घेऊन येणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.